नमस्कार मित्रांनो, इम्परेटिव्ह सेंटेन्सचं पहिला व्हिडिओ तुम्ही आता बघितलात. त्यानंतर आता या ठिकाणी इम्परेटिव्ह सेंटेन्सची काही होकारार्थी आणि नकारार्थी वाक्य बघणार आहोत. त्यात पहिलं वाक्य आहे क्रिकेट खेळा किंवा खेळ. तर त्याला आपण इंग्रजीला प्ले क्रिकेट असं म्हणू शकतो. आणि त्याच पद्धतीने नंतर क्रिकेट खेळू नकोस हे नकारार्थी वाक्य आपण डोंट प्ले क्रिकेट या पद्धतीने म्हणू शकतो. त्याच पद्धतीने प्रश्न विचार किंवा विचारा. मग आपण इंग्रजीत काय म्हणायचं त्याला? आस्क क्वेश्चन्स. प्रश्न विचारू नकोस इंग्रजीमध्ये म्हणायचं आहे डोंट आस्क क्वेश्चन्स. तिसरं वाक्य बघा, पुन्हा प्रयत्न कर किंवा करा. तर त्याला इंग्रजीमध्ये आपण म्हणतो ट्राय अगेन. तर त्याचंच नकारार्थी बघा, पुन्हा प्रयत्न करू नकोस किंवा नका. तर त्याला आपण इंग्रजीमध्ये म्हणतो डोंट ट्राय अगेन. 4 नंबरचं वाक्य बघा, खरे सांग, सांगा. मग इंग्रजीमध्ये आपण त्याला म्हणायचं टेल द ट्रूथ. आणि खोटे सांगू नकोस आणि नका, तर हे आहे त्याचं नकारार्थी वाक्य. तर इंग्रजीमध्ये म्हणतात आपण म्हणतो डोंट टेल अ लाय. आणि खरे सांगा टेल द ट्रूथ. इकडे बघा 5 नंबरचं वाक्य, तुझा किंवा तुमचा जुना फ्लॅट विकून टाका. विकून टाकणे या व्हर्बसाठी म्हणजे क्रियापदासाठी इंग्रजीमधलं वर्ब आहे सेल. सेल युअर ओल्ड फ्लॅट असं ते वाक्य इंग्रजीमध्ये होतं. आणि तेच वाक्य आपल्याला ते होकारार्थीमध्ये होतं. तेच वाक्य आपल्याला नकारार्थीमध्ये जर करायचं असेल तर तुमचा किंवा तुझा जुना फ्लॅट विकू नका किंवा नकोस. तर तेच डोंट सेल युअर ओल्ड फ्लॅट असं इंग्रजीमध्ये नकारार्थी वाक्य त्याचं बनवता येतं.